शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। खरं तर पीएचडीचे हे विद्यार्थी फेलोशिप प्रलंबित असल्यामुळे आंदोलन करतायत। तुम्ही आंदोलनस्थळी आलात, भेट दिलात, उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर सुद्धा चर्चा केली, काय त्यांनी आश्वासित केले? खरं तर आज आपण महाराष्ट्रात बघतोय की शेतकरी अतिवृष्टीच्या पावसानं पूर्णपणे त्रस्त आहे आणि शेतकऱ्यांची लेकरं जे पीएचडी धारक विद्यार्थी आहेत ते गेल्या 5 दिवसापासून पावसाचे आंदोलन करतायत, रस्त्यावर आंदोलन करतायत। त्यामुळं एका बाजूला शेतकऱ्यांचे हाल, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची लेकरं किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांचे हाल या सरकारच्या काळात चालू आहेत। मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत या आंदोलनकर्त्याचं बोलणं करून दिलं आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी एवढंच सांगितलं की तुमच्या न्याय मागण्या आहेत आणि पक्ष म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत, परंतु हे सरकार संवेदना नसलेलं सरकार आहे, हे संवेदना शून्य असलेलं सरकार आहे। त्यामुळे जो उपोषण करून त्यांच्यामध्ये काहीतरी या सरकारला फरक पडेल असं वाटत नाही। त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषण करून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तुमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः आणि त्यांचा पक्ष पूर्ण सोबत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहेत। फक्त तुम्ही सरकारला अशा उपोषणानं काही फरक पडणार नाही, कारण सरकार संवेदना शून्य आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, हाच त्यांनी आंदोलनकर्त्याला त्यांनी सल्ला दिला आणि पक्ष म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहेत हाही त्यांना विश्वास दिला। खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होती, आपल्या धाराशिव जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, मात्र या ठिकाणी कुठलाही मंत्री आले नाही किंवा त्यांनी पाहणी केली नाही। या संदर्भातला काय प्रश्न तुम्ही खरं तर पुढे सरकारकडून मांडणार आहेत किंवा ॲज अ तिथले लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? खरं तर महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होते, दररोज अतिवृष्टी होते। सरकारनं मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी म्हणजे सरकार हे नियत बदलणारं सरकार आहे, म्हणजे प्रत्येक बाबतीत। आता विद्यार्थ्याच्या बाबतीत आपण बघतो 23-24ची जाहिरात काढली नाही, 24-25ची जाहिरात काढली नाही, निवडणुकीच्या आधी केलं, पण निवडणूक झाल्यानंतर यांची नियत बदलली। त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत ही मागच्या वर्षीपर्यंत त्यांनी 3 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 13,600 प्रमाणे सरकार मदत द्यायचं। मग या मदतीत वाढ करणं अपेक्षित होतं, पण सरकारनं वाढ करायचं तर लांबच, उलट ती मदत कमी करून 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टरवर आणली आणि त्याचबरोबरीनं 13,600 प्रति हेक्टरी प्रमाणे जी मदत होती ती 8,500 प्रति हेक्टरी, म्हणजे फक्त 3400 रुपये प्रति एकर शेतकऱ्यांना मिळणार। मला सरकारला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांना 1 एकर सोयाबीन काढायचं म्हणलं तर 6,000 रुपये मजुराला द्यावं लागतं। एक ताडपत्री घ्यायची, एक तळवट म्हणतात आमच्याकडे, तर त्याला 4,000 रुपये लागतात। तुमच्या 3400 रुपयाने काय होणार आहे शेतकऱ्यांना? तर माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही याला कर्जमाफी, जे तुम्ही आश्वासन दिलं होतं 3 वेळा मला होतं कोरा कोरा कोरा, अजून शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं असताना सुद्धा आपण त्यात कुठलाही निर्णय घेत नाही। तर आता तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करावी, तर शेतकरी ह्या दुष्टचक्रातून बाहेर येऊ शकतो। सध्या गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य खूप चर्चेचा विषय ठरत आहे। तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहात, गोपीचंद पडळकर यांची जी खालच्या पातळीवर जी टीका केली, या सर्व गोष्टीकडे कसं बघताय? महाराष्ट्राची संस्कृती, राजकीय परंपरा ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि ती जपली पाहिजे, ही सगळ्यात लोकप्रतिनिधी कर्तव्य असं मला वाटतं। तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, शिवसेना आणि मनसे एकत्रित सध्या चर्चा जोरात चालू आहेत, एकत्रित तुम्ही आंदोलन सुद्धा करतायत, मोर्चा बांधणी सुद्धा करतायत। काय वाटतंय की महानगरपालिकेमध्ये कशा स्वरूपाचं सर्व तुमची जय्यत तयारी सुरू आहे? मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि दोन्ही पक्ष मराठी मुद्द्यावरच, आणि शेवटी ते भाऊ आहेत। काही कारणाने जर माग काही मतभेद असले तरी आता ते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत आणि निश्चितच मराठी माणसाची मुंबई राहावी असं त्यांना वाटतं, म्हणून ते एकत्र आले आणि त्यातून निकाल आपल्याला दिसेल की मुंबई ही मराठी माणसाचीच राहील। मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती कायमच राहील अशी भावना खरं तर दोन्ही मनसे असेल किंवा शिवसेना यांची भावना आहे आणि त्या निमित्तानं येणारा आगामी महापौर सुद्धा मराठी माणूसच असेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार कैलास पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।